मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर संकष्टी चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर गणपती बाप्पा तुमच्या सर्व कामना लवकरात लवकर पूर्ण करो, रिद्धी सिद्धी घेऊन तुमच्या घरी गणपती बाप्पा वास करो आणि तुमच्या ज्या बी सर्व मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करो। कोणाचे लग्न जुळत नाही, कोणाला संतान प्राप्ती नाही, कोणाचे मुलांना नोकरी लागत नाही आहे, कोणी अभ्यासात हुशार नाही, कोणी बोलत नाही, कोणी ऐकत नाही, कोणी पांगळा आहे। तर ज्या काही तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या सर्व लवकरात लवकर या 10 दिवसात गणपती बाप्पा पूर्ण करो अशी मी गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तुमच्या घरात धन यश कीर्ती मान सन्मान येवो, प्रतिष्ठा वाढो, जिथे जातील मुलं नवरे जिथे जातील तिथे त्यांचा विजय हो अशी मी गणेशाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर याच्या अगोदर मित्रांनो, श्री पवित्र गणेश पुराण जे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही असं 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ गणेश पुराण हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात श्रेष्ठ गणेश पुराण आहे। त्याबद्दल मी तुम्हाला 4 अष्टविनायक व्हिडिओ टाकून चुकली आहे, तुम्ही त्या कथा आणि श्रवण करून चुकले आहेत। खूप छान छान कमेंट्स आले, खूप गावाहून कमेंट्स आले, खूप चांगले चांगले गावाहून दूरहून कमेंट्स आले, तर मला खूप आनंद झाला। अशाच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून ऐकता आहात ते नक्की चॅनलवर कमेंट्स करून मला सांगा, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर मी पण शहापूर गाव आहे, बुऱ्हाणपूर MP साईड शहापूर गावात राहते मी। तर मला अशा बी कमेंट्स आल्या होत्या तुम्ही कुठून राहतात ताई, तर मी शहापूर गावामध्ये राहते, बुऱ्हाणपूर MP। तर आपण सिद्धिविनायक हे एक अष्टविनायक ऐकले, दुसरे चिंतामणी अष्टविनायक ऐकले, बल्लाळेश्वर अष्टविनायक ऐकले, विघ्नेश्वर अष्टविनायक ऐकले। तर आता आपले राहिलेले आहे गिरिजात्मक अष्टविनायक, वरद अष्टविनायक, मयुरेश्वर अष्टविनायक आणि आपले असे 8 पूर्ण 4 झालेले आहे। तर एकूण 8 अष्टविनायक आहे, त्याच्यातून मी तुम्हाला आता अजून पुढे 4 कुठले कुठले आहेत त्यांची मी तुम्हाला माहिती देईल। काही जण म्हणत होते ताई एकसारखे अष्टविनायकच टाका, तर आता हरतालिका होती त्यामुळे मला हरतालिकाची व्रतकथा टाकावीच लागली। ऋषीपंचमी आहे तर ऋषीपंचमीची कथा ते म्हणतात तुमच्या मुखातूनच आम्हाला ऐकायची आहे, आवाज तुमचा चांगला आहे, आवाज स्पष्ट आहे। तर अशा काही कमेंट्स पण आलेल्या होत्या, काही जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या मला संतान प्राप्ती नाही, 2-3 जणांच्या, कोणाच्या मुलींचे लग्न जमत नाही आहे। तर काही टेन्शन घेऊ नका, काही चिंता करू नका, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा। तुम्ही ज्या देवाला भजत आहे ते देव नक्की तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल। विश्वास ठेवून आपले सर्व कार्य आपण फक्त श्रवण करा, श्रवण ही सर्वात मोठी भक्ती आहे। श्रवण मात्राने आपले सर्व पापे जळून भस्म होऊन जातात। तुम्ही पहिल्या सिद्धिविनायक जो पहिला व्हिडिओ आहे गणेश पुराणाचा त्यातला तुम्ही हेमकांठाच्या राजाची तर कथा ऐकलीच असेल। त्याच्या शरीरामध्ये किती असंख्य पापे होते, असंख्य की ज्याची गणनाच नव्हती। तर कसे असंख्य पापे त्याच्या शरीरातून निघत होते आणि सर्व पक्षी त्याच्या शरीराला टोचा मारत होते, तुम्ही तर ऐकलंच आहे ना। म्हणून आपण नुसतं श्रवण मात्र 2 मिनटं पण आपण गणेश पुराण श्रवण केलं तर श्रवण मात्राने आपल्या शरीरातले जे पण पापे आहेत, प्रत्येकाच्या शरीरामध्ये पाप पुरुष असतो, तर प्रत्येकातल्या शरीरातला नुसतं श्रवण मात्र कुठले पण तुम्ही श्रवण करा मात्र, पण ते शरीरातून आपले पाप पुरुष कमी होतात, पुण्यकर्माचा वाटा जास्त होतो। म्हणून आपल्याला आपला पुण्यकर्माचा वाटा जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे। म्हणून आपल्याला हे पवित्र श्री गणेश पुराण आपल्याला ऐकून घ्यायचे, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हे गणेश पुराण ऐकून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर देवघराजवळ बसले असणार तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, 2 अगरबत्ती, 2 अगरबत्तीमधली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका, थोडी आपल्या कपाळी लावा, एका डब्बीत जमा करणार गणेश पुराणाची रक्षा तर जमा करा। मुलं कुठं अभ्यासाला जातील, नोकरीला जातील, कुठं मुलगी बघायला जात आहे, काही तुमच्या शुभ कार्याला प्रॉपर्टी घेताय, तुम्ही गाडी खरेदी करायला जात आहे, कुठल्या बी शुभ कामाच्या पहिले आपल्याला सर्वप्रथम गणेशाचीच आराधना करायची। गणेशाचंच नाव घेऊन आपल्याला पहिला पाऊल उजवा पाऊल बाहेर काढून आपल्याला जायचे, म्हणजे आपल्या कामाला यश येईल आणि निर्विघ्नपणे आपले कार्य पार पडतील। तर तशा त्या 2 अगरबत्तीतली रक्षा थोडी पाण्यात घाला, आपल्या कपाळी लावा, आपल्या मुलांना लावा
आणि मग गणेश पुराणाला श्रवण करा. जर तुम्ही कुठे बाहेर असणार तरी पण श्रवण मात्र हे सर्वात महापुण्यमयी आहे. हे 18 पुराणे आपल्याला कुठे श्रवण करायला मिळणार नाही. मृत्यू लोकामध्ये ज्या वेळेस आपण जाऊ तर फक्त आपल्याबरोबर फक्त हे गणेश पुराणाचंच पुण्य आपल्याबरोबर येईल. मृत्यू लोकामध्ये आपल्याला यमदूत छळेल त्यावेळेस फक्त आपल्याबरोबर शिवकथा ऐकले, शिव गणेश पुराण ऐकले, शिवपुराण ऐकलं असेल तर ते जे पुराणच्या कथांचं पुण्य असेल, तुम्ही जे देवा धर्माचं काही काम केलं असेल तर तेच पुण्य तुमच्या जमा राहील. तर ते आपल्याला यमदूत हात लावतील त्यावेळेस आपल्याला हे यमदूतांच्या आपल्याला वेदना सहन कराव्या नाही लागणार. आपल्याला गणेश दूत येतील, शिव लोकामधून शिवदूत येतील, विष्णू लोकामधून विष्णुदूत येतील. कारण यमदूत आपल्याला छळत नाही. जो कोणी पूजा पाठ करतो, श्रद्धा विश्वासाने पुराणे ऐकतं त्याला यमदूत हात लावत नाही. त्याला विमान तिथून येते. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्याचे दूत आपल्याला घेऊन जातात आणि आपल्याला छळत नाही. म्हणून हे आपलं केलेलं वाया जाणार नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त जणांनी श्रवण करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करण्याचं करा. तर आता आपण गणेश पुराण क्रीडाखंड ऐकणार आहोत. तर या क्रीडाखंडामध्ये काय काय कथा आहेत आपण ते ऐकून घेण्याचे करावे. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सुसर्वदा. कथा रौद्रकेतूची. शौनिकादी ऋषी सुताला म्हणाले, आपण ज्या गणेशाच्या कथा आम्हाला सांगितल्या आहे त्या ऐकून आम्हाला खूप आनंद तर झालाच आहे, परंतु तशा आणखी काही कथा असतील तर त्या आम्हाला सांगा. त्यावर सूत म्हणाले, तुम्हाला मी उपासना खंड सांगितला की उपासना कशी करायची आहे गणेशाची. आता मी तुम्हाला गणेशाची क्रीडा सांगतो. गजाननाने खूप राक्षसांचे वध केले आहे. तसेच साधू व गो ब्राह्मण यांच्याही सांभाळ केल्याच्या कथा आहेत. श्री विष्णूंच्या मी तुम्हाला विष्णूंच्या तोंडून जे गणेश आख्यान ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो. युगामध्ये श्री गणेशाने विविध प्रकारची नावे वाहने स्वीकारून राक्षसांचे वध केले. कृतयुगात त्यांचे विनायक असे नाव असून तो सिंहावर आरूढ होत असे. त्रेतायुगामध्ये श्री गणेश मोरावर आरूढ झाले आहे म्हणून त्यांना मयुरेश्वर नाव एक धारण केलेले आहे. मयुरेश्वर अष्टविनायक सुद्धा आहे, विनायक अष्टविनायक पण आहे. तर असे नाव दिले गेले आहे. द्वापारात गजानन असे नाव असून तो मूषकावर सवार झालेला आहे म्हणून त्याला मूषक वाहन असे म्हणतात. धूम्रवर्णू या नावाने त्याने दैत्याचा नाश केला आहे म्हणून त्याला धूम्रवर्णू म्हणतात. अंग देशामध्ये रौद्रकेतू नावाने एक सदाचारी हुशार विद्वान ब्राह्मण होऊन गेला. त्याची पत्नी खूप सुंदर होती. तिचे नाव शारदा होते. तिच्यासारखे त्रिभुवनात कोणीही सुंदर नव्हते. काही काळाने ती गरोदर राहिली. तिचे शरीर अत्यंत तेजोमय दिसू लागले. पतीने तिचे सर्व डोहाळे पुरवले. पुढे तिला 2 जुळी मुले झाले. ती दोन्हीही मुले खूपच सुंदर होती. मुलांना बघून रौद्रिकेला खूप आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना बोलावून पुत्राचे जातक कर्मादी संस्कार केले आणि त्यांनी त्या दोघांची नावे ठेवली देवांतक आणि नरांतक. मुले हळूहळू मोठी होऊ लागली. ती मुले खूप सुंदर व गोडस होती. त्यांची सुंदरतेची कीर्ती सर्व दूर पसरली होती. एक दिवस नारद मुनी त्या ब्राह्मणाकडे आले आणि त्यांनी म्हणाले, रौद्रकेतू, आत्ताच तुझ्या मुलांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. आत्ताच ते एवढे प्रसिद्ध झाले आहेत तर पुढे तर त्यांना अख्खे त्रिभुवनही पुरणार नाही. म्हणून तुझ्या मुलांना मी बघण्यासाठी आलो आहे. नारदाचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, आपल्या आशीर्वादाने हे दोघे आयुष्यमान होवत. हे खूप बलाढ्य, शक्तिवान, पराक्रमी हो. शत्रूला जिंकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येवो असा एखादा उपाय माझ्या मुलांना सांगा. नारदाने त्याचे पुत्रप्रेम बघून त्याने त्या बालकांना पंचाक्षरी विद्येचा उपदेश करून शंकराची उपासना करावयास सांगितली. ओम नमः शिवाय नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा महिमा खूप अगाध आहे. जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ 108 वेळा करतो त्याच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते, धनधान्याने घर भरून जातं असं स्वयं श्री शंकरांनी श्री गणेशांनी सांगितले. श्री विष्णूंनी सांगितले आहे की ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये खूप पावर आहे असं स्वतः गणेशांनी पण सांगितलं आहे. म्हणून तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही उपासना करा आणि तुमचे सर्व कामं मग निर्विघ्नपणे पार पाडतील. देवांतक नरांतकांना वर प्राप्ती. नारद मुनींनी तपस्या करायला सांगितल्यावर त्या दोघांनी आपल्या वडिलांची परवानगी घेतली व दोघेही
जंगलात गेले. त्या ठिकाणी त्यांनी एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून पंचाक्षरी विद्येचा जप केला. देवांतक आणि नरांतक यांनी एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून पंचाक्षरी विद्येचा जप करू लागले. तेव्हा शंकर त्यांच्या समोर प्रकट होऊन म्हणाले, मागा, तुम्हाला कोणते वर मागायचे आहे? तेव्हा ते दोघंही म्हणाले, हे देवा, देव, मनुष्य, यक्ष, इंद्र, पिशाच, दानव, सर्प, गंधर्व यापासून आम्हाला मृत्यूची भीती नको. या त्रिभुवनाचे राज्य आम्हालाच मिळायला हवे व तुझ्या चरणी आमची भक्ती सतत राहावं असा आशीर्वाद द्या. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तथास्तु म्हटले व वर मिळाल्यावर ते दोघंही परत आपल्या घरी आले. आपल्या आई वडिलांना त्यांनी नमस्कार केला आणि शंकराने वर दिल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी मुलांना मंगल स्नान घातले आणि तपस्येची सांगता म्हणून ब्राह्मण भोजन घातले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनीही संतुष्ट होऊन देवांतक व नरांतक यांना आशीर्वाद दिले. एक दिवस देवांतक नरांतकांना म्हणाला, शंकराच्या वरामुळे मी स्वर्गलोक जिंकतो आणि तू पाताळ व मृत्यूलोक जिंक. असे ठरवून ते दोघं चांगला दिवस पाहून त्रैलोक्यात जिंकवायस निघाले. देवांतकाने आकाशात उडी घेतली आणि इंद्राच्या अमरावतीत आला. तेथील मनमोहक नंदनवन विस्कटून टाकले. ते पाहून इंद्राच्या वीरांना राग आला. ते पराक्रमी देवांतकवर धावून गेले आणि देवांतकाने एकट्याने त्याचा विमोड केला. इंद्राच्या सर्व वीरांचा पराभव झाला. तेव्हा स्वतः इंद्र ऐरातावर बसून तेथे आले. त्यांनी आपल्या घाबरलेल्या सैनिकांना धीर दिला. मग त्यांनी आपले व्रज काढून देवांतकाला मारण्यासाठी त्यांच्या दिशेने फेकले व देवांतकाला त्याने काही झाले नाही, उलट त्या व्रजाचेच तुकडे झाले. हे पाहून इंद्र भयाने पळून जाऊ लागला. इंद्राबरोबर सर्व देवही घाबरून पळू लागले. पळत असताना देवांतकाने कित्येकांना जमिनीवर पकडून आपटून त्यांना प्राणंगत केले. खूप मोठा प्रलय झाला असे देवांना वाटले. हे पाहून इंद्रासह सर्व देवांना वाटले की आपले काही खरे नाही, म्हणून सर्व देव स्वर्गलोकातून पळत सुटले. हे बघून देवांतकाला गंमत वाटली. तो इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. तेथून ऐटीत सर्वांची गंमत पाहत होता. स्वर्गलोक जिंकला हे पाताळातील दैत्यांना कळताच स्वर्गलोकी देवांतकडे आला. त्यांचा राज्याभिषेक केला. नंतर देवांतक व त्या दैत्यांना ब्रह्मलोकाकडे नेले. त्यांनी बघूनही ब्रह्मदेवही घाबरून पळून गेले. त्यानंतर देवांतकाने वैकुंठ गाठले. त्या ठिकाणाहून विष्णूसुद्धा लक्ष्मीसह पळून जाऊन क्षीरसागरात लपून बसले. अशा प्रकारे देवांतकाने तिन्ही लोक जिंकून घेतले. नरांतकाला राजलोक शरण आले. त्यामुळे नरांतकाला पृथ्वी जिंकता आली आणि राजे लोकांना त्यांनी आपली मांगलिक केली. हे जे युद्धात मारले गेले त्यांच्या मुलांना त्यांनी राज्यावर बसवले. जे शरण आले नाही त्यांचे परिपात्य केले आणि करून त्यांनी राज्यावर आपल्यातील एखाद्या दैत्यास गादीवर बसावं. अशा प्रकारे पृथ्वी जिंकल्यावर नरांतकाने त्यातल्या काही असुरांना पाताळ जिंकवास पाठवले व त्यावेळी दैत्यांनी गरुड बनून सर्वांना गिळून टाकण्याचा जणू सपाटाच उठला होता व वृत्त सर्प राजाला कळताच तो घाबरून गेला. त्याने मौल्यवान रत्ने, सुवर्ण, दास, दासी, हत्ती, घोडे वगैरे बरोबर घेऊन दैत्यांपाशी आले आणि सर्व भांडार दैत्यांना दिले. सर्पराज नरांतकांचे दायत्व पत्कार त्यांना शरण आले. त्यावेळी दैत्यांनी त्यांच्यासह तह केलेल्या अशा पद्धतीने नरांतकाने पृथ्वी व पाताळ सार्वभौम प्राप्त केले. त्या दोघांना बंधूंना त्रैलोक्याचे स्वामित्व अल्प काळातच प्राप्त झाले. त्यामुळे ते मादल्यासारखे करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, मी सर्वप्रथम तुला आदितीची गोष्ट सांगतो, ती ऐक. जितेंद्रिय कश्यप नावाच्या पुण्यशील मानसपुत्रास अनेक स्त्रिया होत्या. कोणत्या? जितेंद्रिय कश्यप नावाच्या पुण्यशील मानसपुत्रास अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी अदिती नावाच्या सुंदर स्त्रीपासून इतर देवांचा जन्म झाला. आदितीने आपला पती कश्यप याला विचारले, मला इंद्रासारखी पराक्रमी खूप मुले झाली, पण जगाचा पालन करता परमात्मा अजून माझ्या पोटी जन्माला आला नाही. तरी असा वीर माझ्या उदरी जन्माला यावा म्हणून कोणती उपासना करावी आपण मला सांगा. तेव्हा कश्यपाने आदितीची इच्छा ओळखली आणि तिला ओम गजाननाय नमः असा मंत्र सांगितला. मंत्र प्राप्ती झाल्यावर ती जंगलात निघून गेली. तेथे तिने 100 वर्ष या मंत्राची तपस्या केली. ओम गजाननाय नमः या मंत्राची तिने 100 वर्ष तपस्या केली आणि त्या तपामुळे तिचे नाजूक शरीर, कोमल शरीर अगदी वाळून गेले होते, शुष्क झाले होते. तिची ती अवस्था पाहून गजानन प्रसन्न झाला व त्यावेळी श्री गणेश कोटी सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी दिसत होता. त्याच्या त्या दिव्य तेजाने दिपून जाऊन आदिती भीतीने थरथर कापू लागले. त्यावेळी श्री गजानन म्हणाले, हे देवी, ज्याची तू मनापासून उपासना करीत आहेस तो गणेश प्रत्यक्ष तुझ्या दारात आता आलाय. भिवू नकोस. तुला काय मागायचं आहे? तू 100 वर्ष माझी तपस्या केली. ओम गजाननाय नमः या मंत्राचा तू 100 वर्ष जप केला. आता मी तुला प्रसन्न झालेला आहे. जो कोणी घरामध्ये 108 वेळा ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करेल त्याची सर्व
कीर्ती होईल आणि त्याच्या घरी धनधान्य राहील, त्यांच्या मुलांची प्रगती होईल, बुद्धीत वाढ होईल. म्हणून सकाळ संध्याकाळ ओम गजाननाय नमः या मंत्राचा उपदेश गजाननाने केलेला आहे. तर तू तर मला 100 वर्ष माझी तपस्या केली आणि तुझं शरीर जे आहे ते शुष्क झालं, वाळून गेलं. तुला तुझ्या शरीराची सुद्धा चिंता नाही, पण मी आता तुझ्या समोर प्रकट झालो आहे. तुला काय पाहिजे ते मागून घे. कोणता वर पाहिजे तो माग. माझ्याकरता मला प्रसन्न करण्यासाठी तू 100 वर्ष तपस्या केली. बोल काय पाहिजे तुला. तेव्हा गजाननाचे हे प्रेमळ बोलणे ऐकून आदितीला धीर आला. ती म्हणाली, हे देवा गणेशा, तुझे हे तेजस्वी रूप सोडून सौम्य रूप धारण कर. मला दया कर. तुझ्या या तेजरूपी तेजाने मला खूप थरथर भीती वाटत आहे. तर तुझ्या साध्या मूळ स्वरूपात तुझं जे लख प्रकाश माझ्या अंगावर पडत आहे ते मला सहन नाही होते. तर तू साध्या मूळ स्वरूपात आहे. तर तू पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घेवा अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या उदरी तुझा जन्म घेवा हीच माझी सर्वात मोठी इच्छा आहे. तर अशी आदिती कोणाला म्हणाली? गणेशाला. तर आदिती ही गणेशाला म्हणाली. आदितीने 100 वर्ष तपस्या केली गजाननाची. एकाच जंगलामध्ये राहून तिने ओम गजाननाय या मंत्राचा तिने 100 वर्ष तपस्या केली आणि तिला गजानन प्रसन्न झाला. आणि गजानन प्रसन्न झाल्यावर तिला म्हणाला की माग, मी तुझ्या समोर उभा आहे. तुला काय पाहिजे आहे? तू कशासाठी एवढी तपस्या केली? कोणता वर पाहिजे आहे ते मागून घे. पण गजानन महाराज हे एकदम लख प्रकाशात होते. तर त्याच्याने ते लख प्रकाश सहन नाही झाले. तिला खूप एकदम तप लागत होतं. तर तू तुझ्या मूळ साध्या स्वरूपात आहे. आणि साध्या स्वरूपात गजानन महाराज आले. त्यावेळेस आदिती म्हणाली की तू माझ्या पोटी माझ्या उदरी जन्म घे. माझा ही सर्वात मोठी इच्छा आहे. जर तू माझ्या उदरी जन्म घेतलास म्हणजे साधूंचे रक्षण होईल आणि दुष्टांचा नाश होईल. तर आदितीने तिला सांगितलं की तू साधूंचे रक्षण कर आणि दुष्टांचा नाश कर आणि माझ्या पोटी जन्म घे. त्यावर गणेश म्हणाला, ठीक आहे, येतो मी तुझ्या पोटी जन्मला. आदितीला म्हणाला, येतो मी तुझ्या पोटी जन्मला आणि तुझ्या सर्व इच्छा तृप्त होतील. असे म्हणून श्री गजानन गुप्त झाले आणि दृष्टांच्या भाराने पीडित झाल्यामुळे पृथ्वी वेषांतर करून ब्रह्मदेवाला शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेव तिला म्हणाले, दुष्टांपासून तुला काहीही त्रास होणार नाही. तर इंद्रादी सर्व देव त्या त्रासाने पीडित झाले. तरी आपण सर्व त्या सर्वव्यापी गजाननाची प्रार्थना करून दैत्यांचा नाश करण्यासाठी गजाननाला विनंती करू. असे म्हणून ब्रह्मदेव सर्व देवांना व पृथ्वीला घेऊन गजाननाची प्रार्थना करू लागले. हे देवा, तू सर्वांचा पालन करता आहेस. आम्हाला या दुष्टांच्या त्रासांपासून वाचव. तू आपले सकार रूप धारण कर आणि या संकटाचा नाश कर. अशी सर्वजणांनी प्रार्थना केली. सर्वजणांनी 21 नावांनी सुरुवात केली. जो कोणी तीळ, शमीपत्र आणि दुर्वा आणि तांदूळ या 21 नावांनी गजाननाची प्रार्थना करेल, त्याची जी पण इच्छा असेल, कोणती पण इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तर ती 21 नावे कुठली आहे? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक. जर माझ्या या सर्व नाव फक्त श्रवण सुद्धा केलं, श्रवण मात्र त्यांच्या सर्व संकटाचा, सर्व पापांचा नाहीसा होईल आणि त्यांची कामे निर्विघ्नपणे पार होतील आणि त्यांच्या कामात यश येईल. तर अशा या माझ्या नावांनी श्रवण पण करून घेतला आणि तीळ, शमीपत्र, दुर्वा आणि तांदूळांनी मला जर अर्पण केले तर त्यांचा जिकडे जातील तिकडे विजय होईल आणि मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. सर्व भक्तांच्या मी इच्छा पूर्ण करेल असे स्वतः गजाननाने सांगितले आहे. तर या संकटाचा नाश करण्यासाठी ह्या सर्व ब्रह्मदेव आणि सर्व देव गजाननाजवळ गेले आणि ह्या नावांनी, या स्तोत्रांनी, संकटनाशक स्तोत्रांनी, या सर्व 21 नावांनी सर्व देवांनी गणेशाला प्रार्थना केली आणि प्रार्थना ऐकून एक आकाशवाणी झाली. तेव्हा हो, भिवू नका, श्री गजानन लवकर कश्यपाच्या घरी अवतार घेईल आणि अनेक अद्भुत चमत्कार करून दुष्टांचा वध करेल. तर अशी एक आकाशवाणी झाली. म्हणजेच कश्यपाच्या घरीच, म्हणजेच आदितीच्या पोटी, जिथे आदितीने 100 वर्ष जंगलामध्ये तपस्या केली होती आणि कुठल्या मंत्राचा जप केला होता? ओम गजाननाय नमः, ओम गजाननाय नमः हा मंत्राचा जप करून आदितीने
गजाननाला प्रसन्न करून घेतले आणि मग आकाशवाणी झाली. जेव्हा ब्रह्मदेव, सर्व देव, पृथ्वी सर्व गजाननाची प्रार्थना करायला गेले, दुष्टांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी गजाननाची प्रार्थना केली, या 21 नावांनी प्रार्थना केली. तेव्हा एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की आदितीच्या पोटी लवकर गजानन येणार आहे, तर तुम्ही चिंता करू नका आणि कश्यपाच्या घरी अवतार घेईल व अनेक अद्भुत चमत्कार करून दुष्टांचा वध करणार आहे. तर पुढे काही काळ गेल्यानंतर आदितीच्या उदरी गर्भसंभव झाला व 9 मास पूर्ण झाल्यावर तिला एक दिव्य आणि तेजस्वी मुलगा झाला. त्याच्या तेजाने सर्वांचे डोळे उघडले. आपल्या त्या तेजस्वी पुत्रास पाहिले आणि तेव्हा तो बालक आदितीस म्हणाला, तू पूर्वी मोठे तप केले होतेस. ते गजानन साक्षात आदितीच्या पोटी आले आणि बाळ असतानाच तेव्हा काय म्हणाले, ज्या वेळेस बाळ झाला, कारण ते भगवंत आहे, भगवंताच्या लीला तर अगाध आहेत, ते केव्हाबी कोणत्याही भाषेत बोलू शकतात. श्रीकृष्णाला ज्या वेळेस श्रीकृष्ण जन्माला आले, पुरं विराट स्वरूप वसुदेव आणि देवकीला ज्या वेळेस दाखवलं होतं, त्यावेळेस कृष्ण भगवानने सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. त्याच्या अगोदर केवढं मोठं विराट स्वरूप दाखवलं आणि सांगितलं की मी दुष्टांचा वध करण्यासाठी, कंसाचा वध करण्यासाठी येत आहे. तर देवकी वसुदेवाला सुद्धा श्रीकृष्ण भगवाननेच असं स्वरूप दाखवलं होतं. तसं श्री गजानन लहान आहे, तरी पण लहान गजानन ज्या वेळेस तो बाळ झाला, तर आदितीला काय म्हणतोय की तू माझे खूप 100 वर्ष खूप तप केले होतेस, मी तुझ्या पोटी येवो यासाठी प्रसन्न करण्यासाठी खूप जंगलात खूप मोठे तप केले होतेस ना, आणि तेव्हा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा असा तू मला वर मागितला होतास, तर मी तुझ्या या इच्छा पूर्ण केल्या. त्याच्या इच्छा पूर्त करिता मी आज गजानन तुझ्या पोटी प्रत्यक्ष जन्माला आलेलो आहे. माता आता काय संभवत आहे, माता म्हणून संभवत आहेत, कारण तो मुलगा झालेला आहे आदितीचा, म्हणून आदितीच्या पोटी श्री गजानन स्वयं प्रकट झालेला आहे, स्वयं त्यांच्या पोटी आलेला आहे, तुझ्या पोटी जन्माला आलो आहे. हे ऐकून उभयतांना फार मोठा आनंद झाला. ते गजाननाचे बालरूप पाहून, ते बालरूप एवढं तेजस्वी दिसत होतं. गजाननाचं बालरूप एकदम लखलख प्रकाश सारखं तेजस्वी दिसत होतं. ते तेज रूप पाहून सर्वांचे डोळे तृप्त झाले की एवढा तेज कसा काय पडतोय या पुत्राच्या अंगावरून. पण हा पुत्र म्हणजे स्वयं गजानन हे फक्त आदितीला माहिती होतं. कश्यपाच्या पोटी जन्माला आला हे फक्त आदितीला माहिती होतं की मी ज्या वेळेस 100 वर्ष तप केले त्यावेळेस मला गजानन होऊन माझ्या पोटी स्वयं गजानन आलेला, इच्छा पूर्ण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी अशा तुझ्या पोटी मी जन्माला आलोय. हे ऐकून उभयतांना खूप मोठा आनंद झाला. त्या गजाननाचे बालरूप हळूहळू वाढत चालले होते. त्यानंतर त्याचे जातकर्म केले, नाव ठेवण्यात आले. 12व्या दिवशी त्याचे मोहत्कट नाव असे ठेवण्यात आले. तर ह्या मोहत्कट नावाचे एक अष्टविनायक निर्माण करण्यात आले. ज्या वेळेस त्या गावामध्ये आदितीच्या पोटी श्री गजानन प्रकट झाले त्यावेळेस मोत्कट असे नाव ठेवण्यात आले आणि त्यामधून हा एक अष्टविनायक सुद्धा तिथे एक निर्माण मंदिर करण्यात आलं. आणि जो कोणी ह्या मोहत्कट नावाच्या या आदितीच्या, जो कोणी ही कथा कश्यप आदितीच्या स्वयं साक्षात प्रकट होण्याची कथा जो कोणी ऐकेल त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य, 7 जन्माचे पापे सर्व नष्ट होतील आणि त्याच्या सर्व इच्छा गजानन महाराज लवकरात लवकर पूर्ण करेल. तर हा गजानन मोहत्कट नाव त्याचं ठेवण्यात आलं आणि हा गजानन मोहत्कट हळूहळू वाढत चालला होता आणि 12व्या दिवशी त्याचे नाव मोहत्कट असे ठेवण्यात आले. तर आता या मोहत्कटाला कोण मारायला आलं, पुढे खूप छान कथा आहे, शेवटपर्यंत ऐका. तर गिरजा राक्षणी, जसं श्रीकृष्ण भगवानला राक्षसीने एक आली होती, तसं या श्री गणेशाला सुद्धा गिरजा राक्षसीनीच वध करायला आली. तुम्ही कथा ऐका पुढे. कश्यपाच्या घरी श्री गणेशाने ज्या वेळेस अवतार घेतला आहे असे समजतात. वशिष्ठ आदी मोठमोठे ऋषी त्याच्या दर्शनास येऊन गेले. त्यानंतर एक दिवस कश्यप ऋषी स्नानास नदीवर गेले असता आदिती त्याच्या होम हवनादी द्रव्याची सिद्धता लावण्यात दंग होती व बालक पाळण्यात झोपले होते. त्यावेळी गिरजा नावाची एक राक्षसीन त्या बाळाजवळ आली व तिने त्या बालकाला गिळून टाकले.
गिरजा राक्षसीने मोहत्कटाला साक्षात गजाननाला गिळून टाकले. तिच्या पोटात महाभयंकर शूळ उठला. ती जमिनीवर गडाबडा गडाबडा लोळू लागले. तेव्हा गणेश तिच्या पोटात मोठा होत गेला. तिचे पोट मोठे चिरत गेला आणि त्याबरोबर ती एक मोठी किंकाळी मारून गतप्राण झाली. ती राक्षसींचा वध झाला आणि ती तिथेच मेली व ती गजाननाच्या कृपेने मोक्षास गेली. ज्या राक्षसीनेचा वध साक्षात गजाननाने केला तिला मोक्षच प्राप्ती होईल ना. तर अशा या गिरजा राक्षसीनेचा वध मोहत्कटाने केला, गजाननाने केला. तर हातातली कामे सर्व संपल्यावर पाहते तर काय बालक नाही. बालक कुठे गेलं. आधी तिला खूप चिंता वाटली की आपलं बाळ कुठे गेलं, तर शेजारी गेलं असेल का, इकडे गेलं का तिकडे गेलं. हरेक आईला खूप चिंता वाटते. त्याचे मुलं लहान असो की मोठे असो, की जे लहान मुलंसुद्धा म्हातारे होऊन जातात आणि त्यांची आई बी खूप म्हातारी होऊन जाते, तरी ती म्हातारी आईसुद्धा आपल्या मुलांसाठी खूप कळवळीची विनंती करते. पण हे मुलांना दिसत नाही की आपली आई किती आपल्याकरता तळमळत राहते. आताच्या मुलांना दिसत नाही. पण प्रत्येक मुलांना माझं हे सांगणं आहे, मी खूप लहान आहे, तुम्ही जे पण माझ्या मोठे कथा ऐकत असणार, मी तुमच्या वयाने खूप लहान आहे, परंतु प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांची नक्की काळजी करा, नक्की चिंता करा. त्यांना जे जे पाहिजे असेल ते द्या. फक्त तुमच्या इच्छा तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानेच खूप लवकर पूर्ण होतील. रोज त्यांना प्रणाम करा, त्यांच्या पायावर डोकं ठेवा. तुम्हाला सर्व सुख त्यांच्या चरणांवरच आहे. तर प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची कधीच मन दुखू नये, त्यांना निराश कधीच करू नये, हेच माझं सर्वांना सांगणं आहे. माझे पण मुलं आहेत, त्यांना पण ते पण ही माझी कथा ऐकतात, त्यांना पण माझं हेच सांगणं आहे की आपल्या आईवडिलांचे कधीच मन दुखू नये. जर आपल्या आईवडिलांचे मन दुखवले ना तर कोणतेच कार्याला तुम्हाला सफलता मिळणार नाही. किती बी मोठे मोठे कामं करून घ्या तुम्ही, आईवडिलांचे जो मुलगा मन दुखवतं त्याच्या कामाला कधीच येत नाही. म्हणून मुलांनो, आपल्या आईवडिलांचे पहिले मन जिंकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या सर्व कामांमध्ये यश येईल. तशीच ही आई आपल्या मुलाला बघत होती की माझा मुलगा कुठं गेला, इकडे गेला की तिकडे गेला, शोधाशोध करत होती. तर आता पाहते तर काय, कुठे गेला माझा गजानन, कुठे गेला मोहत्कट, असं करून आधी ती सर्व कामं सोडून इकडे तिकडे पाहत होती. तेव्हा लांब रस्त्यावर 4 कोस पसरलेल्या राक्षसिणीच्या छातीवर आपले मूळ खेळत आहे. ते पाहून तर ती अगदी घाबरली, परंतु तिच्याकडे मोहत्कट बघून हसू लागला. तेव्हा तिने त्याला उचलून आपल्या कडेवर घेतले आणि कश्यपाने घरी येऊन सर्वांना ही हकीकत सांगितली. ती ऐकून परमेश्वराने आता पृथ्वीवर दुष्टांचा भार कमी करायला सुरुवात केला. म्हणजे एका राक्षसिणीचा वध केला म्हणजे दुष्टांचा भार कमी केला. मोहत्कटाने एका गिरजा राक्षसिणीचा वध केला तर या पृथ्वीवरचा किती भार कमी झाला हे लोकांना समजले. त्या बालकाची शांती झाली. बालकाला इतर कोणाकडेही ठेवू नको, कोणावरही अवलंबून राहू नको, असे कश्यपाने सांगितले आपल्या पत्नीला, म्हणजेच आदितीला. मोहत्कटावरचे एक फार मोठे संकट संपले. कारण गिरजा राक्षसीन जी मरण पावली होती ती खूप मोठी राक्षसीन होती. हे ऐकून उद्धव धुंदर या नावाचे 2 राक्षस पोपटाची रूप घेऊन आली. आता मोहत्कटावरचे एक फार मोठे संकट होते ते संपले होते. तर हे ऐकून उद्धव व धुंदर ह्या नावाचे सुद्धा 2 राक्षस होते. तर ते राक्षस कशाचे रूप घेऊन आले? पोपटाचे. या पोपटाचे रूप घेऊन कश्यपाच्या आश्रमाजवळ आले. त्यांनी पाहून मोहत्कट खेळण्यासाठी पोपट मागितला. त्याला ते मोहत्कटा लहान होता. मोहत्कटाला वाटले हे पोपटच आहे, पण तो गजानन आहे. गजानन काय देव आहे. देवाला तर सर्वांच्या मनामधलं कपट चपट दिखावा सर्व काही माहीत असतं. तुम्ही देवासमोर जा, तुम्हाला इच्छा बोलायची पण गरज नाही, फक्त उभे राहा हात जोडून. आपले कर्म चांगले आहे ना तर सहजासहजी कामं होतात. तर तो गजानन आहे. तर गजानन त्या पोपटांकडे पाहत होते. त्याला तर माहिती आहे की हे राक्षस आहे, पण तरी पण आपल्या आईला काय म्हणतोय की मला ते पोपट दे आई, ते पोपट दे, बघ किती छान दिसत आहे ते 2 पोपट. तर ते असे त्याबरोबर त्या पोपटाने हातात धरून आदितीच्या बोलण्यावर मोहत्कटाने झडप मारून ते दोन्ही पोपट पकडले आणि हातात धरून उभा राहिला. त्याबरोबर त्या पोपटाने हाताला चोची मारल्या. त्याने रागाने पोपटाला एक दिवस हा हा हु हु तुमरे असू 3 गंधर्व वीणा वाजवत शंकराला भेटण्यासाठी कैलाशावर आले. वाटेत ते कश्यपाच्या आश्रमात आले. सर्व पंचायतन मांडून ते पूजा करू लागले. त्यावेळी मोहत्कट आपल्या सवंगड्यांबरोबर बाहेर अंगणात खेळत होता. खेळून झाल्यावर तो घराबाहेर आला आणि समोरच्या 3 मूर्ती त्याने उचलल्या आणि फेकून देऊन तो निघून गेला. ध्यान संपून गंधर्व पाहू लागले, त्यांना मूर्ती दिसेना.
3 मूर्ती ज्या पडलेल्या होत्या तर त्या काही त्यांना दिसल्या नाही आणि त्यांना दिसेनासे झाल्या. कश्यपाने मूर्तीविषयी चौकशी केली. ते कृत्य आपल्या मुलाचेच आहे हे त्यांना समजून गेले की यानेच आपल्या तिला समजून गेले की या 3 मूर्त्या कुठं गेल्या, या मोहत्कटानेच उचलून फेकल्या असेल, तर कृत्य आपल्या मुलाचेच आहे. त्यांना खूप राग आला. त्यांनी हातात काठी घेतली आणि क्रोधाने मोहत्कटाला म्हणाले, मूर्ती कुठे आहे ते सांग, नाहीतर तुला खूप मारतील. मोहत्कट म्हणाला, तात मी मूर्त्या घेतल्या नाहीत, हवी तर मला कशाचीही शपथ घ्यायला सांगा, मी ह्या मूर्त्या घेतल्या नाहीत. मोहत्कटाचे बोलणे कश्यपाला खरे वाटले नाही, कारण या मूर्त्या जातील कुठून हे पाहून मोहत्कट जोरजोरात रडू लागला. त्या आवाजाने आदिती तेथे आली. बालक रडताना त्याच्या तोंडामध्ये आदितीला संपूर्ण विश्व दिसले. जेव्हा गजाननाने म्हणजेच मोहत्कटाने रडता रडता जेव्हा तोंड त्यांचे झाले गजाननाचे, जसे श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये पूर्ण विश्व दिसले यशोदा माताला, तसं या मोहत्कटाच्या तोंडामध्ये बी आदितीला पूर्ण विश्व दिसले. हे बघून विश्वाचे विरूट रूप पाहून ती डायरेक्ट बेशुद्ध पडून गेली. ज्या गजाननाचे तोंडामध्ये आदितीला संपूर्ण विश्व दिसले, त्या विश्वाचे विराट रूप पाहून ती बेशुद्ध पडली. नंतर इतरांसह कश्यपांनाही आपल्या मुलांच्या मुखात पाहिले. त्यानेही साऱ्या विश्वाचे दर्शन झाले. शिव कैलास पर्वतासह, वैकुंठासह, विष्णू सत्यलोकासह, ब्रह्मदेव अमरावतीसह, इंद्र पर्वतासह, पृथ्वी आणि 14ही भुवने त्यांच्या दृष्टीस पडली. आपला मुलगा म्हणजे विश्वकर्ता आहे असे समजल्यावर कश्यप त्या गंधर्वांना म्हणाले, जरी माझ्या मुलाने तुमच्या मूर्त्या घेतल्या असतील तरी पण त्याला शिक्षा करणे मला जमणार नाही. त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तुम्हाला जर त्याला शिक्षा करायचं जमत असेल तर अवश्य करा, नंतर भोजनाला या. त्यावर 3 गंधर्व म्हणाले, पंचायतन देवता मिळाल्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. गंधर्व म्हणाले की आमचे पंचायतन देवता मिळाल्याशिवाय आम्ही पाणी पण पिणार नाही. नंतर त्या बालकाकडे वळाले. क्षणभर त्यांना आपल्या पुढे गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी अशी 5 रूपे साक्षात उभी राहिली. असे वाटले, ते पाहून आश्चर्य वाटले. 3 गंधर्वांनी त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती स्तोत्रांचे गायन केले. जो कोणी हा पंचायतनाची कथा ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे गजाननाने सांगितले आहे. तर पंचायतन कुठले कुठले आहे मित्रांनो, परत ऐका. हा गणपती आपण म्हणतो पंचदेव. पंचायतन म्हणजे 5 देव कुठली कुठली आहे. सर्वप्रथम आपण उठल्याबरोबर हे पंचायतन देवांची नावं घ्यायची, नाही तर देवपूजा करता करता बी आपण पंचदेवांची नावे घेतली तरी आपली सर्व कामे पूर्ण होतात. तर गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी, अंबे माता म्हणा या कुठली पण देवी, लक्ष्मी माता तर देवी, गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी अशी ही 5 रूपे साक्षात उभी राहिली आणि पाहून आश्चर्य वाटले. तेव्हा 3 गंधर्वांनी त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली आणि स्तोत्रांचे गायन केले. जो कोणी हे अध्याय ऐकेल त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल असे श्री गजाननाने सांगितले. मोहत्कट आता किती वर्षाचा झाला? मोहत्कट आता 5 वर्षाचा झाला. कश्यपाने त्याची मुंज करण्याचे ठरवले. तेव्हा अनेक देव, गंधर्व, ऋषी वगैरे कश्यपाच्या आश्रमात आले. अनेक प्रकारच्या वाद्यांच्या नादात समूहामध्ये नादात अंतरपाठ धरून मंगल अक्षदा टाकल्या जात असतात. त्या समूहामध्ये गुप्त रूपाने आलेला विघात, पिंगांश, विशाल, पिंगक्ष आणि चपल या 5 राक्षसांनी वटूवर अश्रे टाकली. हे जाणून मोहत्कटाचे 5 तांदळाचे दाणे मंत्रून त्या 5 राक्षसावर हळूच टाकले. मोहत्कटाने ओळखून घेतले की माझी आता आज कार्यक्रम आहे, माझी मुंज बसवण्यात आली आणि माझ्या या मुंजमध्ये 5 राक्षस आलेले आहेत. हे मोहत्कटाने ओळखले. भगवंत आहे. भगवंत किती बी गर्दीमध्ये कोणत्या बी माणसाला ओळखून घेतो की कोण कोणत्या रूपात बसलेलं आहे. भगवंताला काहीच गरज नसते की कोण व्यक्ती कसं आहे. म्हणून मन साफ ठेवून, श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून गणेश पुराण श्रवण करा, म्हणजे आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल. तर या अंतरपाठ धरून मंगल अक्षदा टाकल्या जात असतात. त्या समूहामध्ये गुप्त आलेला विघात होता. पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चपल. विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल, चपल या 5 राक्षसांनी बटूवर अश्र टाकली आणि जाणून मोहत्कटाने 5 तांदळाचे दाणे मंत्रून त्या 5 राक्षसावर हळूच टाकून दिले. मात्र ते 5ही राक्षस
तिथेच मरण पावले. एक एक तांदळाचा दाणा मंत्रून घेतला मोहत्कटाने गजाननाने आणि तो त्या 5 राक्षसांच्या अंगावर एक एक फेकला, तर ते तिथंच मरण पावले. आणि देवांना आनंदाने बटूवर पुष्पवृष्टी केली, मोम हवन आदी कृत्य करून त्यांना गायत्री मंत्रांचा उपदेश केला आणि भीतीने त्यांना भिक्षा वाढली. जो कोणी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करतो त्याला विद्याप्राप्ती होते. गजानन हे विद्याप्राप्तीचे, धनप्राप्तीचे देवता आहे. सर्व संकटांचा नाश करण्याचे हे देवता आहे. आपल्यावर कसे पण संकट असो, श्री गजाननाचे श्रद्धेने विश्वासाने ओम गम गणपते नमा वक्रतुंडाय हू अशा कुठल्या आपण आपला एखादा मंत्र घेऊन सिद्ध करून घ्यायचा आणि घरामध्ये 108 वेळा म्हटले म्हणजे आपल्यावर गजानन प्रसन्न होतात. काही दिवसांनी वशिष्ठ मुनी त्या मुलाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी त्याला एक नेहमी उमलत राहणारे कमळ दिले. त्याचे नाव ठेवले बृहस्पती. कुबेराने आपल्या गळातील माळ त्याला देऊन सुरानंद असे नाव ठेवले. वरुणाने आपले पाश देऊन सर्वप्रिय असे नाव ठेवले. शंकराने त्रिशूळ आणि डमरू देऊन भालचंद्र असे नाव ठेवले. गजाननाचे असे खूप काही नाव ठेवण्यात आले. विष्णूने परशु देऊन परशुहस्त असे नाव ठेवले. अशा प्रकारे सर्वांनी गजाननाला एक एक भेट दिली. ज्या देवाकडे ज्यांची जे शस्त्र आहेत ते त्यांनी गजाननाला दिली. इंद्राला मात्र गर्व होता, त्याने त्याची पूजाही केली नाही. इंद्राला खूप गर्व होता. सर्व देवांनी पूजा केली पण इंद्राने केले नाही. त्याला खूप गर्व होता आणि त्याला बोलवले पण नाही गजाननाला की माझ्या घरी ये, की मी तुला माझ्याकडून ही भेट म्हणून काही वस्तू देतो. तर त्याला खूप गर्व होता. इंद्राने मोहत्कटाची म्हणजेच गजाननाची पूजा केली नाही. हे पाहून कश्यप म्हणाला, ज्याला गर्व झाला आहे त्याने या सगुण रूपात अवतरलेल्या गजाननाला जो विरोध करील त्याचा सर्वनाश होईल, नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून इंद्राला, वायूला, मोहत्कटाला आकाशात उडवण्याची आज्ञा केली. त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला. मोठमोठी वृक्ष, पर्वत, शिखरे उडमळून पडली, परंतु तो मोहत्कट तीळवरही जागेवरून हलला नाही. वायूची शक्ती संपल्यावर इंद्राने अग्नीला त्याला गिळण्याची आज्ञा केली. तेव्हा अग्नीने आपले अक्राळ विक्राळ रूप धारण केले. तो सर्व चराचरवर जाळी सुटला. हे पाहून मोहत्कटाने तो विक्राळ अग्नी गिळला. हे पाहून इंद्राला खूप राग आला. त्याने रागाने आपले सहस्र डोळे उघडले. त्या डोळ्यांना तो मोहत्कट दुसरा तिसरा कोणी नसून फक्त गजाननच दिसत होता. हे समजल्यावर इंद्राने त्याला साष्टांग नमस्कार घातले. मोठ्या प्रेमाने त्याची पूजा केली आणि आपली हातातली अंकुश त्याला अर्पण केली. इंद्राने ज्या वेळेस गजानन इंद्राला घाबरवायला लागला त्यावेळेस घाबरून इंद्र शरण गेला गणपतीला आणि त्याने गजाननाची पूजा केली आणि आपला अंकुश त्याला अर्पण केला. त्यावेळेस त्याचं नाव विनायक असे ठेवले गेले आणि विनायक अष्टविनायक असे या एक मंदिर करून विश्वरूप स्तोत्राने त्यांची स्तुती केली. म्हणून या अष्टविनायकांमधून वरद विनायक असे एक अष्टविनायक झाले. हे विश्वरूप स्तोत्र दिवसातून जो कोणी 3 वेळा पठण करेल, त्या पठण करणाऱ्या, श्रवण करेल त्या श्रवण करणाऱ्यास नेहमी सर्वत्र विजय होईल आणि त्याच्यावर गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद राहील. धनधान्याची प्रगती राहील. त्याच्या घरात कधीच निगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही, पॉझिटिव्ह ऊर्जा राहतील आणि सर्व जे शत्रू आहेत ते मित्र होतील असा शुभ आशीर्वाद गजाननाने दिला. आता एक दिवस कश्यपाच्या आश्रमात काशी राजा आला. कश्यपांनी त्याचे नाव चांगले स्वागत केले. त्याला बसवायला आसन दिले. नंतर त्याच्याकडे येण्याचे कारण विचारले तेव्हा राजा म्हणाला, महाराज तुम्ही राजपुरी आहात. माझ्या मुलाचे लग्न ठरवले आहे. या लग्नामध्ये तुम्ही पौरोहित्य करावंस याची माझी विनंती आहे. विनंती करण्यासाठी आलो आहे. त्यावर कश्यप म्हणाला, राजा चातुर्मास याग करीत असल्याने मला ही भूमी सोडून दुसरीकडे जाता येत नाही. तरी तू माझ्या मुलाला तुझे मंगल कार्य करण्यासाठी घेऊन जा. त्या विद्येत प्रवीण आहे. यावर राजाने मोहत्कटाला बरोबर घेतले. आपल्या राजधानीत यायला निघाले. वाटेत जंगलात धुम्राक्ष हा दैत्य जो नरांतकाचा चुलत भाऊ होता. धुम्राक्ष नरांतक बी हा राक्षसच होता. तर हा नरांतकाचा चुलत भाऊ भेटला.
तो गेली 10,000 वर्ष शत्रूंचा नाश होण्यासाठी, विजयी शस्त्र प्राप्त होण्यासाठी सूर्याची उपासना करत होता. जेव्हा राजा त्याच्या जवळ जाऊ लागला त्यावेळी आकाशातून एक तेजस्वी शस्त्र खाली येऊ लागले. मोहत्कटाने आकाशात उडान घेऊन ते अंधारीतच शस्त्र पकडले व गरागरा फिरवून ते धूम्राक्ष दैत्यावर सोडले व त्याच्यावर पडताच तो तत्क्षणी तो राक्षस मरण पावला. आणि तेवढ्या त्या राक्षसाची 2 मुले तिथे आली आणि आपल्या वडिलांना कोणी ठार केले आहे या पाहणाऱ्याला त्यांनी क्रोध आला व इकडे तिकडे शोधू लागले. तेव्हा राजा व तो मोहत्कट गजानन हे दोघजण जवळ उभे राहिले. हे पाहून ते म्हणाले, अरे हलकट माणसा, ज्यावेळी नरांतक आमचा चुलता तुझे प्राण घेत होता त्यावेळी माझ्या वडिलांनी तुला वाचवले, त्याची परतफेड अशी केलीस होय. हे ऐकून राजा म्हणाला, माझ्याकडे लग्न कार्य आहे म्हणून या पुरोहिताच्या मुलाला मी बरोबर घेऊन चालवलो आहे. त्या मुलाने तुझ्या वडिलांना मारले, त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती त्या मुलाला करा, मला काही सांगू नका. यावर ते दोघं मोहत्कटास मारण्यासाठी धावले. तेव्हा मोहत्कटाने एक मोठी गर्जना करून श्वास सोडला आणि त्यातून खूप वारा वाहू लागला व ते दोघं त्या वाऱ्याबरोबर उडून जाऊन आपल्या चुलता नरांतक यांच्या नगरात जाऊन घराच्या छपरावर पडून राहिला. गतप्राण झाले. नगरवासी लोक भयभीत होऊन ओरडू लागले. झालेला प्रकार नरांतकाला समजल्यावर 1000 सैनिक पाठवून राजासह मोहत्कटास आणण्याची आज्ञा केली व ते पण सैनिक त्या दोघांजवळ जाताच मोहत्कटाने पुन्हा जोरात आरोळी मारून श्वास सोडला. त्याबरोबर प्रचंड वारा सुटला व त्याबरोबर ते सैनिक आकाशात उडून पुन्हा जमिनीवर आपटले व काही गतप्राण झाले. काही थोडेफार वाचले व पळाले. नरांतकाजवळ येऊन चाललेला प्रकार त्यांनी सांगितला. आता राक्षसांचा निकाल. तर ह्या सर्व श्री गजाननाच्या बालक्रीडा आपण ऐकत आहोत. हे गणेश पुराण बालक्रीडांचा आपण उपासना खंड मी अगोदर तुम्हाला 4 अष्टविनायकांमध्ये सांगितलं आहे. आता या गजानन लहान असताना, जसे श्रीकृष्ण लहान असतानाच किती क्रीडा करत होते, कसे कसे त्यांनी लीला रचल्या होत्या, तसे गजाननाच्या लीला आपण श्रवण करत आहोत. या गजाननाच्या लीला पण खूप ऐकण्यासारख्या आहे आणि किती राक्षसांचे वध करत आहोत हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे, या गणेश पुराण, पवित्र श्री गणेश पुराणद्वारे तुम्हाला श्रवण करायला भेटत आहे. श्रवण महापुण्य आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ श्रवण करत राहा. राक्षसांचा निकाल. आपल्या सैनिकांची वाताहत झाली असे ऐकून नरांतक रागाने थरथर कापू लागला. आलेल्याची निर्वासना करू लागला. हवे तेवढे सैन्य काशी राजाच्या नगरात घेऊन त्या राजाची राजधानी लुटून त्यांना ठार केले. इकडे काशी राजा व मोहत्कट दोघेही राजधानीत आले. त्यांच्या स्वागताची जयंतीची तयारी चालू होती. गुड्या पताका सुशोभित उभ्या केलेल्या त्या नगरात प्रवेश केला. दोघांची पूजा केली आणि मिरवणूक केली. सुवासिनींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. स्त्रियांनी सामोरे येऊन त्यांना मंगल आरतीने ओवाळले आणि त्यावेळी मोहत्कट कोणास ऋषीपुत्रास, कोणास ब्रह्मरूपास, कोणाला क्षत्रिय रूपास, असा विविध रूपात जसा ज्याचा भाव होता तसा प्रत्येकास दिसत होता. ज्या स्त्रिया त्या मोहत्कटाची गजाननाची पूजा करत होता तो तर त्यांच्याबरोबर राजाबरोबर तर बालक बनून गेलेला होता, पण त्यांना त्यांच्या मनोभावे गजाननाची ज्यावेळेस पूजा करत होते त्या स्त्रियांना त्यांना कोणत्या कोणत्या अलग अलग रूपे दिसत होते पूजा करताना. कुठे ब्रह्मस्वरूप, क्षत्रिय स्वरूप, ऋषी स्वरूप, असे गजाननाचे स्वरूप असा भाव त्यांच्या प्रत्येकात दिसत होता. त्याचवेळी 2 राक्षस तिथं गुप्त रूपाने आले आणि त्या नगरात आले आणि एकाचे नाव दंतूर, दुसऱ्याचे विंदूर असे बालरूप धारण करून त्या नगरात आले आणि त्या मुलात मिसळले. त्यांना बरोबर घेऊन मोहत्कटास आपल्याबरोबर खेळण्यास बोलावून गेले. खेळता खेळता मोहत्कटास आलिंगन देऊन ठार मारावे असे त्या राक्षसांनी विचार केला, पण मोहत्कटास त्यांचा हा विचार अंतर्गानाने कळून गेला. गजाननाला कळले की हे मुलं मला घेऊन चालले खेळता खेळता आणि हे राक्षस आहे. ते मोहत्कटाला समजून गेले. तो त्याच्याबरोबर खेळायला जाऊन त्याने आधीच आलिंगन देऊन त्या राक्षसांच्या चेंदामेंदा गजाननाने करून टाकले आणि शरीरे 10 योजने भूमीवर फेकून दिली. हे पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटले. नंतर पतंग आणि विद्युत या नावांनी आणखी 2 राक्षस वायुरूपाने त्याला मारायला आले. तेव्हा मोठे वृक्ष, वाडे, जमीनदोस्त आली पाहून नरांत त्या नगरातील लोक घाबरले. मोहत्कटांनी त्यांनी राक्षसांना धरून तोंडात मारले, त्यांचा गळा धरला आणि त्यांच्याबरोबर दोघंही मरण पावले. वाटेत आणखी एक राक्षस वाटेत भेटला. त्यांच्यावर मोहत्कटाने नेम धरून हातातील अंकुशे फेकले आणि शरीरातून ऋतून राक्षसांचा प्राण गेला. असे खूप काही राक्षसांचा वध या श्री गजाननाने, या मोहत्कटाने 5 वर्षाचे गजानन असतानाच एवढ्या राक्षसांचा वध 5 वर्षातच करून टाकला. लहान गजानन 5 वर्षाचे असताच त्यांनी इतक्या राक्षसांचा वध करून टाकला. सर्व पराक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले. प्रत्यक्ष श्री गणेशाचाच अवतार आहे म्हणे.
ह्या गणेशच आहे, दुसरा तिसरा कोणी नसून हा गणेशच आहे असे सर्व लोकांना समजून गेले आणि त्यांनी शंकराचा जय जयकार केला. पुढे त्यांचा रथ राजवाड्यात आल्यावर राजाने मोदकटाचा आदर सत्कार केला आणि त्यांची यथासांग पूजा केली. आता आपण शम्मीच्या पानाचा महिमा ऐकूया. विदर्भात मंद नावाचे एक नावाजलेले नगर होते. त्या नगरात भक्ती नावाचा एक अत्यंत पापी व्याध राहत होता. त्याच्याकडील तलवार, बाण, भाला, सुरी वगैरे घेऊन हरणाची शिकार करीत असता. त्या हरणाचे मांस विकून तो आपल्या उदरनिर्वाह करीत असे. एक दिवस त्या नगरात मोठा उत्सव झाला. तेव्हा त्या व्याधाला वाटले की आज जास्त शिकार केली तर जास्त द्रव्य आपल्याला मिळेल. असा विचार करून आपली सर्व शस्त्रे घेऊन जंगलात गेला आणि त्याने बऱ्याच हरणांची शिकार केली आणि तेथून ती हरणी आपल्या गावाकडे येऊ लागली. तितक्यात एक राक्षसाला माणसाचा वास आला. तेव्हा तो राक्षस माणसाच्या वासाने व्याधाजवळ आला आणि राक्षसाला पाहून व्याध खूप घाबरला. त्याने आपल्या हातातील सर्व शस्त्रे टाकून दिली आणि शम्मीच्या झाडावर चढून लपून बसला. ते पाहून त्याला खाण्यासाठी राक्षसी त्याच्या मागे माग झाडावर चढला. मात्र त्याच्या वजनाने शम्मीचे झाड मोडले गेले आणि दोघांसह झाड खाली पडले. परंतु त्या झाडाखाली वामनाने स्थापन केलेली गणेश ची मूर्ती होती. त्या झाडाचे एक पान गणेशावर पडले. झाडांची खूप सारे पाने पडली. त्या दोघांची पापे नाहीशी झाली. त्यांना सुंदर रूप प्राप्त झाले. त्याच वेळी गणेशदूत खाली आले आणि त्या तिघांना गणेश लोकी घेऊन गेले. जो कोणी शम्मी गणेशाला एक पान सुद्धा अर्पण करेल त्याचा मोक्ष प्राप्ती होईल आणि गणेश श्री गजानन लवकर त्यांच्यावर प्रसन्न होईल असं स्वतः श्री गणेशाने सांगितले. जो कोणी शम्मीच्या झाडाखाली माझी मूर्तीची 10 दिवस पूजा करेल, शम्मीच्या 10 दिवस शम्मीच्या एका पानाने मला डोक्यावर ठेवेल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं सांगितलंय श्री गणेशाने. तेव्हा ब्रह्मदेवाला व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा तो व्याध आणि राक्षस पूर्वजन्मात कोण होते? तेव्हा वामनाने गणेशाचे अनुष्ठान कशासाठी केले होते? गणेशांना त्यांना कोणता वर दिला? गणेश लोक वेगळे कसे आहे? त्यांनी त्याला शम्मी का आवडते? ब्रह्मदेव म्हणाले, फार फार पूर्वी भीम व्याध नावाचा एक मोठा राजा होता. तो त्या देशाचा राजा झाला होता. तेथील मूळ राजाला मूलबाळ काही नव्हते. म्हणून त्याने मर्तेवेळी आपल्या दुर्दर्श नावाच्या एका भाऊबंदाचा सांब नावाच्या क्षेत्रस मुलास आपल्या मागे राजा मृत्यूनंतर सांबास गादीवर बसवण्याचे सांगून गेला होता आणि त्यांचा सांब दुर्दशाच्या क्षेत्रच मुलगा होता. दुर्दशाच्या पत्नीचे नाव प्रमदा. तिला मुले नव्हती. दुर्दशाने पुष्कळ उपाय करून पाहिले. त्याच्या उपायाने यश आले नाही. काही दिवस गेले. प्रमदाच्या एका धीवरावर प्रेम बसले. त्याच्यापासून एक तिला मुलगा झाला. त्याचे नाव सांब आणि तो जारच. कोणालाही माहीत नव्हते. सांबाला प्रधानांनी राजावर बसवल्यावर सर्व राजचिन्हे द्रव्यकोश त्याला प्रधानांनी अर्पण केली. राज्यप्राप्ती झाल्यानंतर मदांध होऊन लोकांना छळू लागला. दारू पिऊन स्त्रियांना भोगण्यासाठी सतत उत्सुक राहू लागला. त्यांना ब्राह्मणांना नगरात हाकलून दिले. ध्वज व शत्रुष प्रधान उपदेश करू लागले. त्यांना तुरुंगात टाकून दिले. अशा नावाच्या एका मित्राला त्याने पंतप्रधान म्हणून नेमले. राज्यात सुंदर स्त्री दिसली म्हणजे ती कोणत्याही जातीची असो ते सामान्य तिच्यावर अत्याचार केलेच पाहिजे असे त्या राजाचे सर्व काही चालू असताना सारी प्रजा त्याच्या त्रासाला कंटाळली होती. तो इतका पापी झालेला होता की त्याचे नाव घेण्यासुद्धा पातक झालेलं होतं. आणि एक दिवस ते दोघी रानात शिकारीला गेले. शिकार करून झाल्यावर ते दोघंही राजधानीला जायला निघाले. रस्त्यात त्यांना श्री गणेशाचे एक जुने झालेले मंदिर दिसले. त्यातलीच ती मूर्ती दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी स्थापन केली होती. तेव्हा वशिष्ठांनी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून तिला वरद गणपती असे नाव दिले. वरद अष्टविनायक असे नाव दिले कारण राजा त्या ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनुष्ठान केले होते. जो कोणी वरद गणपती हे श्रवण नाव करेल, वरद गणपती नमा या मंत्राचा सुद्धा जप करेल तरी त्याला पुत्रप्राप्ती होईल असा गणेशाने वर दिला आणि पुत्रप्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. आणि वरद गणपती अष्टविनायक हे दर्शनाला जाईल त्याला पुत्रप्राप्ती होईल असे गणेशाने सांगितले. नंतर राजाला 4 पुत्र झाली. साम, राजा, प्रधान हे दोघी देवाजवळ आल्यावर घोड्यावर उतरले आणि पत्री, फुले, फळे गोळा करून त्यांना गणेशाची मनोभावे पूजा केली आणि व नमस्कार करून श्री गणेशाला प्रदक्षिणा घातली. सारे आयुष्यात एवढंच पुण्य त्यांच्याकडून घडले होते आणि राजधानीत आल्यानंतर त्यांनी प्रजेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे करत असता अनेक वर्ष निघून गेली. दोघंही मरण पावले. तेव्हा यमदूतांनी त्यांना नरलोकात पाठवले व त्या ठिकाणी वर्ष कुंभीपाकादी नरकात काढल्यावर त्या दोघांनी परत जमिनीवर फेकून दिले. तेथून अनेक योनीत जन्म घेतल्यावर या जन्मी व्याध व राक्षस झाले. आणि साम राजा असता दोघांनीही ज्या वरद गणेशाची पूजा केली होती त्या पुण्याईमुळे त्यांचा उद्धार झालेला होता. तर जो कोणी वरद गणपती अष्टविनायकाची कथा ऐकेल त्यांचा उद्धार होईल, त्यांना मोक्ष प्राप्ती होईल असे स्वतः गणेशाने सांगितले आहे. तर मित्रांनो, ही वरद
विनायक, अष्टविनायक, मयुरेश्वर, विघ्न अष्टविनायक असे या एवढ्या कथामध्ये आपल्याला एक अष्टविनायक झालेल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. संपूर्ण गणेश पुराण ऐकल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल. तर आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कुठल्या गावाहून माझी कथा ऐकता आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. महाकाल के उपाय 1 मिलियन तिथे बी सिद्धिविनायक अष्ट चालू आहे. तर वरद विनायक, अष्टविनायक मधले एक अष्टविनायक महाकाल के उपाय 1 मिलियनवर चालू आहे. तर मित्रांनो, भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत, पुढच्या छोट्या